तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जे शेतकरी पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार। आता त्यांच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम जमा होऊन त्यांच्या खात्यामध्ये आता 4000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला बघूया काय आलेलं आहे जीआर मध्ये काय सांगितलेलं आहे आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी पडणार, यासाठी पात्रता काय असणार आहे पूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉनला बी प्रेस करून टाका। अखेर शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा मिटली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम थेट जमा केली जाणार असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता थेट 2 हप्ते या ठिकाणी दिले जाणार असून आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता या दिवशी 2 हप्त्याची रक्कम एकत्रित या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। तर चला बघूया कोणती आहे ती तारीख आणि कोणता आहे तो वार ज्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम थेट जमा होईल। तुमच्या खात्यामध्ये आता 2 योजनेची रक्कम जमा होणार, हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्ही पात्र असाल तरच। आता यासाठी काही अटी आहे, जर तुम्ही या अटी पूर्ण असाल तरच तुम्हाला 2 योजनेची रक्कम एकत्रितपणे या ठिकाणी मिळेल। जर तुम्ही यासाठी पात्रता नसाल तर तुमच्यासाठी मोठी दुःखाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेची रक्कम दिली जाणार नाही। जर तुमचे हे 2 ते 3 काम कंप्लीट नसेल, तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी असू शकते। तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळण्यास या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकतात किंवा तुम्हाला पैसे मिळण्यास या ठिकाणी अडचण बाधा निर्माण या ठिकाणी होऊ शकतो। जर तुम्ही हे 3 काम पूर्ण केले तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कोणतीही बाधा निर्माण होणार नाही। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल आणि तुम्ही हे 3 काम पूर्ण केलेले असेल, जर तुम्ही हे 3 काम पूर्ण केलेले नाही तर लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबेल तसं तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा होईल। आज दुपारनंतर 3 वाजेनंतर राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही नियोजनाखाली या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबणार आणि डीबीटीचं बटन दाबल्याच्या नंतर 48 ते 24 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही जर या 25 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल, जर तुम्ही हे 3 काम कंप्लीट केलेले असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम 4000 रुपये आता बघून घ्या। जर तुमच्याकडे या ठिकाणी हे 3 काम कंप्लीट असेल तर तुम्हाला पीएमची रक्कम 2000 रुपये तुम्हाला 21वा हप्ता पीएमचा मिळणार व नमोचा तुम्हाला मिळणार आहे 8वा हप्ता। जर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर हे 3 काम कंप्लीट करून घ्यावे। असे पात्र शेतकऱ्यांना 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकले जाणार आहे। जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल व तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल तर तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल, जर तुम्ही हे 3 काम केले आणि तुम्ही जर या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची चिंता संपली। आता तुमच्या खात्यामध्ये थेट 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकण्याचा निर्णय घेतला असून आता थेट आज 3 वाजता डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही हे 3 काम केले आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असं समजून घ्या, कारण की आता तुमच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम म्हणजेच थेट 4000 रुपये जमा केले जाणार असून आता डीबीटीचं बटन दाबायला सुरुवात केली असून आता 3 वाजेला डीबीटीचं बटन दाबणार। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासूनच या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी रक्कम जमा होईल आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या जमा होईल। म्हणजे 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम थेट 4000 रुपये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसाच्या आत या ठिकाणी 2 योजनेची रक्कम जमा केली जाणार असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलंच असून आता सुरूच आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे। ज्या 25 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट 2 हप्त्याची रक्कम एकत्रितपणे दिली जाणार असून आता डीबीटीचं बटन दाबायची तयारी या ठिकाणी चालू केली आहे। जीआरमध्ये स्पष्टपणे कळवलेलं आहे आता 2 योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल व तुम्ही हे 3 काम पूर्ण केलेले असेल तर तुमच्यासाठी दिलासा या ठिकाणी मिळू शकतो। तुम्हाला थेट 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम पडू शकते। तर चला सुरू करूया त्या यादी बघूया कोणत्या आहेत ते 25
25 जिल्हे, ज्या 25 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं असून आता शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी आर्थिक दिलासा मिळणार। तर त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। बीड, जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 योजनेची रक्कम एकत्रितपणे दिली जाणार। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी दिलासा। नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठी आनंदाची बातमी आलेली असून आता तुम्हाला दिलासा देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण पैसे या ठिकाणी मिळणार। पुणे, जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल, पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण रक्कम दिली जाणार असून आता तुमच्या खात्यामध्ये 2 योजनेचे हप्ते 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे टाकण्याचं काम या ठिकाणी चालू केलं असून आता डीबीटीचं बटन सुद्धा दाबण्यात येणार आहे 24 घंट्याच्या आत किंवा 48 घंट्याच्या आत। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, आता त्यांच्या पण खात्यामध्ये 2 योजनेची रक्कम दिली जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असाल, वाशिम जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता थेट 2 योजनेची रक्कम मिळणार, त्यामुळे चिंता नका करू। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठा दिलासा। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार तुमचा अमरावती। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण आता चिंता संपली असून आता त्यांना पण 2 योजनेची रक्कम मिळणार। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण मोठा दिलासा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम दिली जाणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। जर तुम्ही धाराशिवमध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आता 2 हप्ते एकत्रित। छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा। छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 4000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे, कारण की आता 24 ते 48 तासाच्या आत तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम 4000 रुपये जमा केली जाणार आहे। पण जर तुमच्या या 3 अटी पूर्ण असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला मिळणार। तर चला बघूया कोणत्या आहेत ते पात्रताच्या 3 या ठिकाणी कसोट्या। जर तुम्ही या कसोट्या पार असाल, जर तुम्ही हे 3 कामं पूर्ण केलेले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आता 2 योजनेची रक्कम 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय या ठिकाणी तुमच्यासाठी गोड होऊ शकतो। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल, जर तुम्ही हे 3 अटी पूर्ण केलेले नसतील तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं तसा तुमच्या खात्यामध्ये पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे आणि तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली पाहिजे। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जे 3 काम खूप महत्त्वाचे असून जर तुम्ही ते 3 काम केले नाही तर तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते, बाधा निर्माण होऊ शकते। ज्या शेतकऱ्याचे हे 3 काम अपूर्ण आहे त्या शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कोणतीही बाधा निर्माण होणार नाही। आता आमच्याकडे या ठिकाणी जिल्ह्याची यादी आलेली असून आता त्या यादीमध्ये 25 जिल्हे आहे। आता या 25 जिल्ह्याच्या यादीतील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमचा जिल्हा कमेंट नक्की करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल। तुमच्या डोक्यातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये सामील आहे की नाही आहे। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की जे मी तुम्हाला 25 जिल्हे सांगितले, या 25 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला आहे की नाही आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या GR आलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार। पण तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे, असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। तुमचा प्रश्न या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून दूर केला जाईल, तर कमेंट नक्की करा। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जे 3 काम खूप महत्त्वाचे असून जर तुम्ही ते केले नाही
तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडचण बाधा निर्माण होऊ शकते। तर त्यामध्ये पहिलं काम असणार आहे तुमचं पहिलं काम असणार आहे आधार अपडेट करून तुमचं आधार कार्ड अपडेट करा आणि अपडेट करून तुमच्या अकाउंटला लिंक करा। ज्या शेतकऱ्याचे अकाउंट नंबर या ठिकाणी लिंक नसेल, त्यांचा आधार त्यांच्या अकाउंटला लिंक नसेल व त्यांचा आधार अपडेट नसेल तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचा आधार अपडेट करून घ्या आणि त्यांच्या खात्याशी लिंक करा। जर तुमचं पण आधार तुमच्या खात्याशी लिंक नसेल आणि अपडेट नसेल तर अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा। आता दुसरं काम बघू। दुसरं काम असणार आहे तुमची ई-केवायसी ज्या शेतकऱ्याची झालेली नाही त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसा लवकरात लवकर या ठिकाणी टाकला जाईल। जर तुमची पण असेल ई-केवायसी बाकी तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी लवकरात लवकर जमा केली जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसा फास्टपणे येईल। आणि तिसरं मेन म्हणजे काम म्हणजे तुमची ID बनवा। फार्मर ID जर तुमची क्रिएट केलेली नसेल आणि तुमची फार्मर ID क्रिएट करायची बाकी असेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसा या ठिकाणी लवकर मिळेल। जर तुमची फार्मर ID नसेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी उशीर होऊ शकतो, तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते किंवा तुमचे पैसे येण्यास काही बाधा सुद्धा निर्माण होऊ शकतात। म्हणून जर तुमच्याकडे फार्मर ID क्रिएट केलेली नसेल, तुमची फार्मर ID बनवलेली नसेल तर 100 रुपयामध्ये फार्मर ID बनते। तेवढी फार्मर ID लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कोणतीही बाधा कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। आता जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे। आणि जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल, स्पॉन्सरशिप घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID आहे, त्यावर नक्की संवाद साधा। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल कोणत्या आहेत ते 25 जिल्ह्याची यादी, तुम्हाला जर ती यादी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा। त्या कमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी पुरवली जाईल। आणि जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल, स्पॉन्सरशिप घ्यायची असेल तर ईमेल ID वर नक्की ईमेल करा, कमेंटमध्ये ईमेल ID आहे।